कोणालाही न सांगता हे करत राहा. परिणाम तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कधी तुम्हाला वाटले का की तुम्ही खूप काही करताय पण आतून समाधान नाही? लोकांसमोर हसता बोलता पण आतून काहीतरी हरवल्यासारखं वाटते आणि तुम्ही विचार करता नेमकं काय कमी पडते माझ्यात? आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीविषयी सांगणार आहे जी मी कोणालाही न सांगता सतत करत गेलो. ना गाजावाजा, ना पोस्ट, ना स्टेटस. आणि जेव्हा परिणाम दिसू लागले तेव्हा लोक विचारू लागले, तू इतका शांत, समाधानी आणि आनंदी कसा झालास? ही गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते, पण एक अट आहे. तुम्ही फक्त ऐकायच नाही तर प्रत्यक्षात त्या गोष्टीची सवय लावायची आणि कुणालाही न सांगता हे करत राहायचं. कारण ही कृपा आहे ज्यावर गोंधळ झाला तिथ परिणाम नाही मिळत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक साधी पण शक्तिशाली कृती सापडेल ज्यामुळे तुमचं अंतर्मन जाग होईल आणि आयुष्याचा अर्थच बदलून जाईल. तुम्ही बाहेरून पूर्ण आहात, सुंदर वेशामध्ये, लोकांचा आदर आणि प्रतिष्ठा आहे, पण तुमच्या अंतर्मनात शांतता नाही का? कधी असं वाटलं आहे का, माझ्याजवळ सगळं आहे पण तरीही काहीतरी हरवले? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक सोपा पण शक्तिशाली मंत्र शिकवणार आहे. फक्त एक गोष्ट करू शकलात तर कोणालाही न सांगा, कारण परिणाम इतका जबरदस्त येतो की तो तुमच्या सर्वच परिभाषा बदलून टाकतो. तुमच्याकडे सगळं आहे, पैसा, प्रतिष्ठा, लोकांचा सन्मान, पण तरीही मनात शांती नाही. रात्री झोप लागत नाही आणि दिवसा मन बेचैन वाटत. कधी वाटत की जग जिंकलं पण आत कुठेतरी आपण हरलेलो असतो. अर्जुन हाही एक असा माणूस होता. त्याच्याकडे सर्व काही होत, घर, पैसा, नाव, समाजात मान, पण त्याच हृदय मात्र रिकाम होत. त्याला सत्य जाणवत होत की काहीतरी हरवलेलं आहे, पण नक्की काय हे त्यालाही माहीत नव्हतं. एक दिवस जीवनाच्या गोंधळातून थकून तो निघाला. कुठे, का, त्यालाही माहीत नव्हतं, पण नियती त्याला घेऊन गेली वृंदावनमध्ये. तीच जागा जिथे प्रेम, भक्ती आणि कृपेचा सागर वाहतो, जिथे शांती आहे पण बाहेर नाही तर आत, जिथे देव भेटतो पण मंदिरात नाही तर आपल्या हृदयात. त्या दिवशी अर्जुनच जीवन बदलल आणि कदाचित आज तुमचंही बदलू शकतं. तुमचं मन अस्वस्थ आहे का? तुम्ही सगळं मिळवलं पण अजूनही काहीतरी हवं असं वाटत का? मग ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. अर्जुन एका अस्वस्थ मनाची भगवंतापर्यंतची यात्रा. ही केवळ कथा नाही, ही एक अनुभूती आहे. ही एक झुळूक आहे जी तुमच्या मनालाही शांत करू शकते. तुम्ही पाहणार आहात एका सामान्य व्यक्तीचा असामान्य प्रवास, दुःखातून देवाकडे, अहंकारातून नम्रतेकडे आणि रिकामेपणातून पूर्णतेकडे. शेवटपर्यंत पहा, कदाचित हे तुमचंही जीवन बदलू शकेल. अर्जुन नावाचा एक तरुण जो आधुनिक युगात सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असलेल्या जीवनात राहत होता. मुंबईत एक मोठा उद्योगपती, स्वतःची आलिशान गाडी, फ्लॅट, प्रसिद्धी आणि पैसा सगळं होत त्याच्याकडे, पण तरीही त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थतेची जाणीव होत होती. रात्री झोप लागत नसे, दिवसातून कित्येक वेळा विचार करत बसायचा की या सर्व संपत्तीचा अर्थ काय आहे. घरात मांस होती पण मनात एकटेपणाच वार वाहायच. वडिलांचा वारसा चालवत असतानाही अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. तो स्वतःचं हसणही विसरून गेला होता. जीवनाच एक मोठ पोकळी त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली होती. मनात अनेक प्रश्न घर करू लागले होते. मी कोण आहे? माझं खरं सुख कुठे आहे? का वाटत की काहीतरी हरवले? अर्जुनच्या जीवनात सर्वसामान्यांनी स्वप्नातही पाहिलेलं ऐश्वर्य होतं. त्याने यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, परंतु त्याला वाटायचं की त्याच हसू बनावट आहे, त्याची मैत्री खोटी आहे आणि त्याच्या आयुष्यातील जवळची माणसंही त्याच्या पैशावर जीव टाकणारी आहेत. त्याचे संबंध बिघडत चालले होते. त्याला भेटायला येणारे लोकही त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. रोज सकाळी उठताना हुरहुर वाटायची. बाहेरच्या जगासाठी तो यशस्वी होता, पण स्वतःसाठी तो एक अपयशी, एक हरवलेला, थकलेला आत्मा बनत चालला होता. त्याने मानसोपचार तज्ज्ञ, मोटिवेशनल गुरु, योगा क्लासेस यांचाही आसरा घेतला, पण काही उपयोग झाला नाही. कुठेही अंतःकरणाला भिडणारा आधार मिळत नव्हता. तो कधी मंदिरात बसायचा, कधी केवळ एकटा रस्त्यावरून भटकायचा, पण त्याचं मन भटकं राहतच. एका दिवशी अर्जुनच्या कॉलेजमधला एक जुना मित्र त्याला भेटला. त्या मित्राने त्याला वृंदावनचा उल्लेख केला. तिथे मला खरं समाधान मिळालं असं त्याने सांगितलं. अर्जुनने प्रथम दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी अचानक त्याचं मन त्या वृंदावनकडे ओढलं गेलं. तो अचानक निर्णय घेतो आणि वृंदावनला निघून जातो.
तिथे पोहोचल्यावर त्याला वाटल की तो एखाद्या वेगळ्याच जगात आलाय. रस्त्यावर भजन करत चालणारे संत, मंदिरांमध्ये चाललेली कथा, शांती आणि भक्तीने भरलेला एक अलौकिक वातावरण. यमुनाजीच्या किनारी बसून त्याच्या मनात प्रथमच एक वेगळी शांती जाणवू लागली. जणू काही त्याच्या आतल्या गोंधळाला आवाज निघाला होता. तो दिवस तिथे राहू लागतो. एक दिवस त्याला एका वृद्ध संताची भेट होते. त्या संतांचं नाव होत स्वामीजी. स्वामीजींच्या डोळ्यात गूढतेची, करुणेची आणि अनुभवाची झलक होती. त्यांनी अर्जुनकडे पाहून हस्त विचारल, कशाचा शोध घेतोस बाळ? ते प्रश्न त्याच्या अंतरात्म्याला भिडले. अर्जुन पहिल्यांदाच कोणासमोर स्वतःची असहायता व्यक्त करतो. स्वामीजी त्याला कथा सांगतात, भगवंताचे गुण, भजनाची महिमा आणि विशेषतः नामस्मरण्या शक्तीची ओळख करून देतात. त्या गप्पा, ते उपदेश अर्जुनच्या मनावर परिणाम करतात. त्याला प्रथमच वाटत की इथे त्याला कोणी ऐकतंय. हे केवळ ऐकणं नाही, तर समजणं आहे. वृंदावनमध्ये काही आठवडे घालवल्यावर अर्जुनला स्वतःच्या अहंकाराचा भान येत. मी इतका यशस्वी, मी इतका मोठा, हे सगळं हळूहळू गळून जात. एकदा मंदिरात साफसफाई करताना त्याला वाटत की त्याच्यातली ख्या अर्थाने माणूस जागा होतो आहे. तो अनुभवतो की आपल्या संपत्तीचा गर्व, स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार हाच त्याच्या दुःखाचा मूळ आहे. आत्ममंथनाच्या त्या क्षणी तो स्वतःशी एक वचन घेतो, मी आता देवासाठी जगेन, नामस्मरण करेन. एक रात्री भजनात बसलेला असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या क्षणी त्याच्या हृदयात एक अलौकिक प्रेमाची जाणीव होते. तो रडतो, हसतो, गोंधळतो, पण आतून शांत होतो. त्याला वाटत की कोणीतरी त्याच्यावर प्रेम करतंय. त्या दिवशी त्याला प्रभूच्या कृपेची पहिली स्पष्ट अनुभूती होते. त्याला समजत की भगवंताच प्रेम हे अकारण आहे, निर्व्याज आहे, आणि आपण इतके काळ त्याच्याकडून दूर होतो, तरीही त्याने आपल्याला पुन्हा जवळ घेतलं. अर्जुन आता पूर्णपणे बदलतो. तो वृंदावनमध्ये सेवा करतो, भजनात रमतो, साधा पोशाख घालतो. मोबाईल, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी त्याच्यासाठी फक्त साधन असतात. त्याच जीवन आता भक्तीने भरलेलं असतं. तो जेवढा हरवलेला होता, तेवढ्याच शांततेने आता स्थिर होतो. त्याला लोक ओळखतात, पण तो कोणालाही आपली ओळख सांगत नाही. फक्त देवाच नाव घेत राहतो. परंतु भक्तीचा मार्ग सरळ नसतो. अर्जुनलाही मोह येतो. एक दिवस त्याचा जुना मित्र त्याला पुन्हा जगात परत येण्यास आमंत्रण देतो. तुला काय मिळालंय तिथे? चल पुन्हा आपल्यासोबत. तो गोंधळतो. मनात शंका, मोह, भीती सगळे यायला लागत. काही दिवस तो खचतो. पण स्वामीजींच एक वाक्य त्याच्या स्मरणात येत, मोह येतो म्हणजे परीक्षा आहे, भगवंताचा पाठ आहे. तो पुन्हा ध्यानात बसतो, भजनात रमतो, आणि एका दिवशी त्याच मन पुन्हा स्थिर होत. काही महिन्यांनी अर्जुन आता एक समर्पित साधक झालेला असतो. त्याच मन शांत आहे, त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. तो अजूनही वृंदावनात राहतो. त्याच आयुष्य म्हणजे सेवा, सत्संग, कथा, भजन. त्याला आता ना भीती आहे ना शंका. तो नेहमी म्हणतो, माझ काही नाही, सगळं त्याच आहे. त्याच जीवनच नामस्मरण झालं आहे. त्याचा प्रत्येक श्वास भगवंताच्या आठवणीत जातो आहे. आज अर्जुन अनेकांच्या प्रेरणा झाला आहे, पण तो स्वतः अजूनही एक सेवक म्हणूनच राहतो. तो श्रोत्यांना म्हणतो, तुम्ही जग बदला, हे म्हणण्याऐवजी स्वतः बदला. भगवताला शोधा, तो तुमच्यापर्यंत येईल. तुमच्या मनात जर खरी तहान असेल, तर कृपा तुमच्यावर होणारच. तो म्हणतो, मी काही महान नाही, मी फक्त हरवलेला होतो. आणि जेव्हा मी हरवलेल्यासारखा रडलो, तेव्हा भगवंताने मला सावरल. तो आता कुठल्याही व्यक्तीला पाहतो तेव्हा त्याला भगवताच रूप दिसत. आणि हेच त्याच अंतिम रूपांतर आहे, अहंकारातून भक्तीत, दुःखातून शांतीत, अज्ञानातून प्रकाशात. आपण रोज देवपूजा करतो, नमस्कार करतो, फुले वाहतो, पण खरंच विचार केलात का, या सगळ्यामागे आपला हेतू काय असतो? कधी सुखासाठी, कधी धनसंपत्तीसाठी, कधी एखाद संकट दूर होण्यासाठी. म्हणजे आपण देवाला सेवा करत नाही, सौदा करतो आहोत, हे दे, ते कर आणि मी तुला हवं ते देईन. ही खरी भक्ती आहे का? हे प्रेम आहे का? खर प्रेम कधीच अटींवर होत नाही, ते निःस्वार्थ असतं. भक्ती ही देखील तशीच असावी, निरपेक्ष, निर्मळ. आपण देवाला आपला मानतो, पण का बर मग प्रत्येक वेळेस काही ना काही अपेक्षा घेऊनच त्याच्या दारात उभं राहतो? आपण क्षणभर थांबूया, स्वतःला विचारूया, मी सेवा करतोय की सौदा? प्रत्येक भावनेला, प्रत्येक स्तोत्राला देवाच्या चरणावर ठेवताना जर मन शुद्ध असेल, हेतू पवित्र असेल, तरच ती खरी भक्ती आहे. सगळं त्याच्यावर सोपवा, तो जे देईल ते नक्कीच योग्य असेल. फक्त एकच काम करा, मनापासून त्याच नामस्मरण करा.
भक्ती म्हणजे व्यापार नाही, ती आहे आत्म्याची हाक, हृदयाची ओढ. जिथे व्यवहार संपतो तिथून खरी भक्ती सुरू होते. अर्जुनच्या जीवनातला सारा संघर्ष, अस्वस्थता, मोह, अहंकार आणि अपेक्षाच ओझ हे सगळे एका टप्प्यावर त्याने सोडून दिल. त्याला उमगल की जिथ इच्छा संपतात तिथ शांती सुरू होते. जिथ देवाशी सौदा थांबतो तिथून खरी सेवा सुरू होते. तो आता काही मागत नाही, फक्त नाम घेतो प्रेमाने, निःस्वार्थपणे. आता त्याचा प्रत्येक श्वास जणू नामस्मरणाचं संगीत झालाय. ज्याच हृदय कधी अस्वस्थ होत, आज त्याच हृदय शांत आहे, कारण त्यान स्वतःला देवाच्या चरणाशी एकरूप केल्या. अर्जुन बदललाय, एका याचकातून तो भक्त बनलाय. आणि या परिवर्तनातून तो आपल्याला एक संदेश देतो. देव काही मागण्यासाठी नाही, तर स्वतःला हरवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता तेव्हाच त्याला खर म्हणजे सापडता. आता अर्जुनला काही हवं नाही, कारण आता त्यात सगळं आहे. तो देवात विलीन झालाय. हा प्रवास जर तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेला असेल तर हे थांबवू नका. हे अनुभव, हे शांतीचे शब्द अजून कोणाच्या जीवनात पोहोचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेअर करा. एक लाईक म्हणजे तुमचं देवावरच प्रेम, आणि एक सबस्क्राईब म्हणजे या आध्यात्मिक वाटचालीतली तुमची माझ्याशी नाळ. या चॅनलला सबस्क्राईब करून आपण मिळून ही भक्तीची ज्योत अजून दूरपर्यंत नेऊया. कदाचित कोणाच आयुष्य बदलवायचं माध्यम तुम्हीच ठराल.